तुमचे नाव काय? भाग्यश्री कृष्णा गावडे. तुमचा वाढदिवस कधी आहे? माझा वाढदिवस 15/7/1991. आपण कुठले कुठले खेळ आवडतात? त्याची कपडे घालायची तर खाऊन मिळायचं. शाळा म्हणजे फक्त वर्ग, फळा आणि पुस्तकं नव्हे. शाळा म्हणजे अनुभवातून शिकणं, आपल्यातल्या शोधकृतीला वाव देणं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नंबर 4 महाराठी येथे आनंददायी शनिवार उपक्रमाच्या निमित्ताने एक अनोखा प्रयोग झाला. शाळेतील 1ली-2रीच्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत घेतली. होय, लहानग्यांनी आपल्या आई-वडील, आजी-आजोबा, मावशी, काकू या घरातल्या जवळच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या लहानपणीचे किस्से ऐकले. त्यांचं काम, त्यांचे छंद, त्यांच्या आयुष्याचा प्रवास समजून घेतला. ही मुलं विचारत होती, आई, तू लहानपणी शाळेत काय खेळायचीस? आजी, तुला शाळेला जायला आवडायचं का? आणि त्या प्रश्नांमधून मुलांना मिळाले उत्तरांपेक्षा अनुभव, अनुभवांपेक्षा आपुलकी आणि आपुलकीतून शिकण्याची नवी दिशा. तुमचे नाव काय? भाग्यश्री कृष्णा गावडे. लहानपणी तुमचा आवडता खेळ कोणता? तर आमचं कसलं लंगडी, खोका काय येते असं. तुमचे नाव काय? माझे नाव सत्यवती गोविंद गावडे. तुझे वय किती? माझे वय 75. तुमचे नाव काय? आमचे नाव जिजाबाई तुकाराम गावडे. तुमचा वाढदिवस कधी असतो? वाढदिवस माझा केला नाही. लहानपणी कुठले कुठले खेळ आवडतात? त्याची कपडे घालायची असे गुंड्याने खेळायचं. परत ते बॉल आता बॉल व्हायचे तेव्हा करट्या होत्या, करट्या लावायच्या आणि खेळायचं. तुम्ही लहानपणी काय काय खाऊन यायचं? लहानपणी आपण बटर खायचे, भजी घालतो तरी आमच्या वडील आणायचे, असे काय काय आणायचे खायचं. मला शाळेला आवडत होतं का? शाळेला जायला आवडत नाही होतं, आपण घरची कामच केला शिकलो. तुमचे नाव काय? माझे नाव रिया रमेश गावडे. तुमचा वाढदिवस कधी आहे? माझा वाढदिवस 15/7/1991. आणि तुम्हाला काय काय खायला द्यायचंय? लहानपणी मी चॉकलेट, बटर, बिस्किट असे खाऊ आवडायचं मला. आवडता खेळ कोणता तुमचा? माझा आवडता खेळ कबड्डी. या संवादातून मुलांना समजलं की आई-बाबांची कामं किती कठीण आहेत, आजी-आजोबांनी किती संघर्षातून जीवन घडवलंय आणि शिक्षणाचं खरं मोल काय असतं ते. या उपक्रमाने एक वेगळीच जाणीव दिली. आपलं घर हे देखील एक शिकण्याचं केंद्र आहे आणि आपले कुटुंबीय हेच आपले पहिले शिक्षक आहेत. शाळेने दिलेलं हे छोटंसं कार्य मुलांच्या मनात खोलवर रुजलं. कुटुंबाशी संवाद साधण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची सवय लागली. आनंददायी शनिवारच्या माध्यमातून हे छोटे विद्यार्थी बनले छोटे पत्रकार, चौकस श्रोते आणि संवेदनशील मुलाखतकार. या सुंदर अनुभवाने मुलांचं जग आणखी समृद्ध झालं आणि शाळा, घर आणि समाज यांचा अनोखा संगम यशस्वीपणे घडून आलं. कुटुंबाशी संवाद हा केवळ एक उपक्रम नव्हे, तर मुलांच्या आयुष्याला जोडलेलं मोलाचं शिक्षण आहे आणि हाच आनंददायी शिक्षणाचा खरा अर्थ आहे, असे शाळेचे शिक्षक जावेद तांबोळे यांनी सांगितलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.